नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज श्रावणातला दुसरा श्रावणी सोमवार आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक श्रावण सोमवारी आपण महादेवांचा उपवास करून महादेवांची विधिवत पूजा करत असतो. आपण आपल्या घरात असलेल्या शिवलिंगाची पूजा करत असतो, त्याचप्रमाणे मंदिरात जाऊन देखील पूजा करत असतो. आता दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ ही तीळ आहे. आपल्याला तिळाची शिवामूठ ही अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे आज आपल्याला शिव मंदिरातून ही एक वस्तू घरी आणायची आहे. यामुळे आपल्या 7 पिढ्यांची गरिबी नष्ट होईल. कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण होईल. यामुळे आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला कोणती वस्तू घरी घेऊन यायची आहे याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. श्रावण सोमवारी तुम्हाला महादेवांची पूजा करायची आहे. तुमच्या घरामध्ये असलेल्या शिवलिंगाची तुम्हाला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून पूजा करायची आहे. शिवामूठ तीळ असल्यामुळे या दिवशी तांब्याभर पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे चिमूटभर पांढरे तीळ टाकून या पाण्याने तुम्हाला शिवलिंगाला अभिषेक घालायचा आहे. त्याचप्रमाणे महादेवांची शिवलिंगाची तुम्हाला पंचोपचारी पूजा करायची आहे. आता बघा, हा उपाय आपल्याला मंदिरात जाऊन करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. या पाण्यात देखील तुम्हाला चिमूटभर तीळ टाकायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला 5 बेलाची पानं घ्यायची आहे. पानं घेताना ती स्वच्छ, फाटलेली, तुटलेली नसावी. चांगली पानं तुम्हाला घ्यायची आहे. आणि या पानावर तुम्हाला लाल चंदनाने किंवा पिवळ्या चंदनाने ओम नमः शिवाय हे लिहायचं आहे. बघा, पहिल्या पानावर ओम, दुसऱ्या पानावर नमः आणि तिसऱ्या पानावर शिवाय असं तुम्हाला लिहायचं आहे. यानंतर तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे. आणि जी आपण 5 बेलाची पानं घेतलेली आहे, ही 5 बेलाची पानं शिवलिंगावर अर्पण करायची आहे. यानंतर तुम्हाला तिथे बसून 108 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. बघा, अतिशय पवित्र असा आणि अतिशय पॉवरफुल असा हा मंत्र आहे. जर का तुम्ही श्रावण महिन्यात या पद्धतीने या मंत्राची उपासना केली तर यामुळे तुमच्या 100% नक्की इच्छा पूर्ण होतील. तर 108 वेळा तुम्हाला हा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. यानंतर तुम्ही जे 5 बेलाची पानं शिवलिंगावर अर्पण केली आहे, त्यातील एक पान तुम्हाला उचलून घ्यायचं आहे. आणि हे पान घरी घेऊन यायचं आहे. जिथे तुम्ही पैसे ठेवतात, जिथे तुमची तिजोरी असेल, त्या ठिकाणी तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. आपण यावर सेवा केलेली आहे असं हे अभिमंत्रित केलेलं पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. यामुळे तुमच्याकडे लक्ष्मी टिकून राहील. यामुळे लक्ष्मी स्थिर राहील. यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील. कारण आपण या पानावर काही सेवा केलेल्या असल्यामुळे हे अभिमंत्रित झालेलं पान असतं. या पानावर काही सेवा केलेल्या असल्यामुळे हे पान अभिमंत्रित झालेलं असतं. आणि यामुळे या पानामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याची एक शक्ती असते. यामुळे आपल्याला कधीच पैशाची, धनाची कमतरता पडत नाही. तुम्ही तुमच्या पैशाच्या पाकिटात जरी हे पान ठेवलं तरी चालणार आहे. हे पान जरी सुकलं तरी देखील तुम्हाला ते तिजोरीत किंवा तुमच्या पाकिटात ठेवायचं आहे. असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.